नमस्कार. आज आपण आपल्या 7 दिवसांच्या ड्रीम लाईफ मॅनिफेस्टेशन रिच्युअलचा तिसरा दिवस सुरू करत आहोत. आजचा विषय आहे व्हिज्युअलायझेशन पॉवर. व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपल्या मनाच्या डोळ्यांनी आपल्या स्वप्नांचं चित्र पाहणं. जेव्हा आपण थीटा स्टेटमध्ये जातो तेव्हा ही चित्र थेट अवचेतन मनात साठवली जातात आणि तिथूनच युनिवर्स त्यांना वास्तव बनवायला सुरुवात करतं. आता डोळे हलकेच मिटा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूच सोडा. पुन्हा एकदा एक श्वास घ्या आणि सोडा. प्रत्येक श्वासाबरोबर तुमचं शरीर हलकं होतंय. डोक्यापासून पायापर्यंत सर्व टेन्शन वितळत आहे. तुमच्या कपाळावरची चिंता दूर झाली आहे. डोळ्याभोवतीचा थकवा नाहीसा झाला आहे. हात, खांदे, पोट, पाय सगळं पूर्ण शांत झालंय. तुमचं मन आता अगदी हलकं, शांत आणि रिसेप्टिव्ह आहे. आता आपण थीटा स्टेटमध्ये प्रवेश करूया. आता स्वतःला कल्पना करा की तुम्ही एका जादुई जागेत पोहोचला आहात. ही जागा पूर्णपणे शांत आहे. हिरवीगार बाग, डोंगराच्या पायथ्याशी असलेलं एक सरोवर किंवा समुद्रकिनारा जिथे लाटा मंद आवाजात येत आहेत. या शांत वातावरणात तुमच्या मेंदूंच्या लहरी हळूहळू थीटा स्टेटमध्ये जात आहेत, जिथे तुम्ही पूर्ण जागृत आहात पण खोल शांततेत आहात. ही तीच अवस्था आहे जिथे युनिवर्स तुमच्या विचारांना लगेच पकडतो. आता हळूहळू तुमचं ड्रीम लाईफ समोर आणा. कल्पना करा, एक दिवस तुमच्या स्वप्नातील जीवनातला. सकाळी उठतात तेव्हा तुमच्या ड्रीम घरातला सूर्योदय दिसतोय. त्या घराच्या खिडक्या उघडताच आत येणारा प्रकाश, ती ताजीतवानी हवा. तुमचं कुटुंब, तुमचे प्रियजन तुमच्याकडे हसून पाहत आहेत. त्यांच्या डोळ्यात प्रेम, समाधान आणि आनंद आहे. आर्थिकदृष्ट्या तुम्ही पूर्ण सुरक्षित आहात. ॲबंडन्स तुमच्याकडे ओतप्रोत भरलंय. तुम्ही जे काही हवं ते सहज मिळवत आहात. करिअरमध्ये यशस्वी आहात. लोक तुम्हाला आदराने बघतात. तुमचं काम तुमच्यासाठी आणि जगासाठी प्रेरणा आहे. आरोग्याने तुम्ही मजबूत आहात आणि उत्साही आहात. तुमचं शरीर ऊर्जेने भरलेलं आहे. हे सगळं तुमचं आहे आणि युनिवर्स हे आधीच तुम्हाला दिलेलं आहे. आता आपल्याला थीटा स्टेट कायम ठेवण्यासाठी एखादा अँचर्स तयार करायचं आहे. अँचर्स म्हणजे काय असतं, तर हा अनुभव कायम लक्षात राहावा म्हणून आपण एक अँचर तयार करायचा आहे. अँचर म्हणजे असा छोटासा शारीरिक स्पर्श ज्याने तुमचं अवचेतन मन ह्या स्टेटमध्ये परत येतं. म्हणजे एखादी खूण की जी तुम्ही परत हात लावला किंवा कुठे काही स्पर्श केला तर तुमच्या थीटा स्टेटला कळेल की आपल्याला ह्या थीटा स्टेटमध्ये परत जायचं आहे, अशी खूण. ज्याने तुमचं अवचेतन मन ह्या स्टेटमध्ये परत येतं. आता तुमच्या उजव्या हाताने हलकेच हृदयाला स्पर्श करा आणि 3 वेळा हळूवार आवाजात म्हणा, मी हे आधीच आहे. आता अंगठा आणि तर्जनी हलकेच एकत्र दाबा आणि मनात म्हणा, ही ऊर्जा माझीच आहे. आता दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा, मी शांत आहे, मी पूर्ण आहे. आणि हलकं स्मित करा. मनात जाणवा, हे आधीच माझं आहे. आता युनिवर्स तुमच्या या अँचरला ओळखतो. जेव्हा जेव्हा तुम्ही हृदयाला स्पर्श कराल किंवा अंगठा तर्जनी एकत्र आणाल किंवा हलकं स्मित कराल, तुम्ही लगेच ह्या डिव्हाइन स्टेटमध्ये परत याल. कल्पना करा की तुमचं
ड्रीम लाईफ तुमच्या भोवती एक सोनेरी प्रकाशासारखं फिरतंय. हा प्रकाश युनिवर्सकडून तुमच्यावर बरसतोय आणि तुमच्या संपूर्ण शरीरात पसरतोय. या प्रकाशासोबत तुम्हाला जाणवतंय, युनिवर्स माझ्यासोबत आहे. माझं स्वप्न आधीच पूर्ण झालं आहे. आता ते फक्त वास्तवात उतरायचं बाकी आहे. ही भावना, हा विश्वास तुमचं संपूर्ण अवचेतन मन आता कायम लक्षात ठेवतंय. आता हळूहळू या व्हिज्युअलायझेशनला सील करा. मनात एकदा जोरात म्हणा, धन्यवाद युनिवर्स, माझं ड्रीम लाईफ आधीच माझं आहे. दीर्घ श्वास घ्या, हळूच सोडा. जेव्हा तयार व्हाल, हळूच डोळे उघडा आणि ही शक्तिशाली ऊर्जा तुमच्यासोबत दिवसभर ठेवा. तुम्ही आता थीटा स्टेटमध्ये तुमचं स्वप्न थेट युनिवर्सला दिलं आहे. थीटा स्टेट ही मेंदूची ती अवस्था आहे जिथे तुमचं अवचेतन मन सर्वात जास्त रिसेप्टिव्ह असतं. या अवस्थेत केलेलं व्हिज्युअलायझेशन थेट युनिवर्सकडे पोहोचतात आणि वास्तव घडायला सुरुवात होते. आजची जर्नी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा डे 3 कंप्लीट आणि पुन्हा भेटू डे 4 मध्ये. धन्यवाद.